हे देवा, धर्मासाठी तुझा जर अवतार आहे तर मग तू सुग्रीवाला मारलं नाही, त्याच्याबरोबर तो मित्र झाला आणि मला का मारलं? काय कारण आहे? मी काय दुश्मनी केली आहे? मला का मारलं? भगवान परमात्म्यानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे बघा बालीला. बाली, तुला मारण्याचं कारण आहे चार गोष्टीमध्ये जो पाप करतो, चार गोष्टीमध्ये जो पाप करतो तो मारण्याला लायक आहे. काय पाप केलं? बालीनं पाप केलं बघा, लक्षात ठेवा. अनुज बधू भगिनी सुतनारी सुनसठ कन्या समयचारी. अनुज बधू, लहान भावाची पत्नी, भगिनी बहीण, मुलाची पत्नी आणि कन्या, या चार गोष्टीकडे जो पाप दृष्टीने पाहतो तो मारण्याच्या लायक आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं तुझा लहान भाऊ सुग्रीव त्याची पत्नी तू चोरून नेली होतीस म्हणून तू मारायच्या लायकीचा आहेस. देवा, मग मला लपून का मारलं? भगवान परमात्म्याने सांगितलं लपून मारण्याचं कारण आहे, जे पशुसारखं वागतात त्यांना लपून मारावं लागतं. कारण पशु जंगलामध्ये फिरतात, समोरून कधी मारता येत नाही म्हणून लपून मारावं लागतं. आणि तू पशुसारखं वागतोस म्हणून तुला मार. देवा, तुम्ही तर धर्माचं रक्षण करण्यासाठी आलात ना? भगवान परमात्म्याने सांगितलं हो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये धर्माचं रक्षण करण्यासाठी, संतांचं रक्षण करण्यासाठी, पतिव्रता स्त्रीचं रक्षण करण्यासाठी, गायीचं रक्षण करण्यासाठी, धरती मातेचं रक्षण करण्यासाठी या पृथ्वी तलावर मी अवतार घेतो. मग मला का मारलं तुम्ही? धर्माचं रक्षण करण्यासाठी. बाली, अरे धर्म रक्षण हे तुला मारणं हे धर्म रक्षण आहे. तू पापी आहेस. भगवान परमात्म्याने लक्ष्मण शक्तीतला एक प्रसंग सांगितला. किती धर्माचं रक्षण करतो देव. लक्ष्मणाला शक्ती लागली, प्रसंग पुढचा आहे पण आपला सगळं संपवायचं म्हणून वेळ मनात घेतला 1 मिनिट. लक्ष्मणाला शक्ती लागली. शक्ती लागल्याच्या नंतर आता कोण वाचवणार लक्ष्मणाला? चिंता पडली देवाला. हनुमंतराय म्हणले प्रभू काळजी करू नका, आत्ताच्या आता लंकेमध्ये जातो आणि सुषेण नावाचा वैद्य आहे त्याला मी घेऊन ये. हनुमंता लवकर घेऊन ये, माझ्या भावाला वाचवलं पाहिजे. प्रसंग फार गोड आहे, खूप गोड प्रसंग. भगवान परमात्मा भावाच्या प्रेमासाठी कसे वागतात, कसे रडतात, किती विरह करतात. लक्ष्मणा, अरे तू का बोलत नाहीस? लक्ष्मणाची मान आपल्या मांडीवर आहे. भगवान परमात्मा लक्ष्मणाच्या डोक्यावरून केस कुरवाळत आहेत आणि भगवान परमात्मा त्या लक्ष्मणाला पुन्हा 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 बोलतात, अरे लक्ष्मणा, तुला मी बडबड करू नको, गप्प बस म्हणलं तरी तू बोलत होतास आणि आता तुला बोल म्हणताय तरी तू बोलत नाहीस. मेरे लखन दुलारे बोल कछु. लक्ष्मणा, मी तुझ्याकडे लक्ष देत नव्हतो, मी बोलत नव्हतो, तरी देखील माझ्या समोर यायचा आणि मला दादा दादा म्हणायचा, भैया भैया म्हणायचा. आता काय म्हणत नाहीस?
भैया भैया कह के मत प्राणों को दो। का बोलत नाहीस तू? उठ, जागा हो. लक्ष्मणा, जर यदा कदाचित तू उठला नाहीस आणि जर मी अयोध्येला रावणाला मारून परत गेलो तर गेल्याबरोबर मला कौशल्या माता विचारील, कैकेयी विचारील, सुमित्रा विचारील, माझा लक्ष्मण कुठे आहे? माता पुजतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका. लक्ष्मणा, जर विचारलं कुठं आहे माझा लक्ष्मण तर काय उत्तर देऊ मी? तेव्हा हृदय बसेल धडका. आई सुमित्रा येईल, मला विचारील माझा लक्ष्मण कुठं आहे, काय उत्तर देऊ मी? पुन्हा 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 भगवान परमात्मा लक्ष्मणाच्या विरहामध्ये, तेवढ्यामध्ये हनुमंतराय लंकेमध्ये गेले सुषेण वैद्याला आणण्यासाठी. सुषेण वैद्य संध्याकाळचा टाइम होता म्हणून झोपलेले होते. हनुमंतराने विचार केला, यांना उठवावं, चला म्हणावं. ते म्हणते मला कपडे घालू द्या, माझा चप्पल बूट जोडा कुठे बघू द्या, औषधं विसरले असं म्हणतील म्हणून हनुमंतरायाने सुषेण वैद्याला उठवलंच नाही. घरच घेतलं उचलून डोक्यावर हनुमंतरायांनी आणि ज्या ठिकाणी युद्ध चालू होतं, शक्ती लागली होती त्या ठिकाणी आले. घर खाली ठेवलं आणि नंतर सुषेण वैद्याला उठवलं. सुषेणाला उठवल्यावर सुषेण म्हणतो, मला इकडे कुठे आणलं? हनुमंतराय बोलले, लक्ष्मणाला शक्ती लागली आणि लक्ष्मणाला जागर करण्यासाठी, जिवंत करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आणले. माझा इथून पुढचा प्रसंग महत्वाचा, लक्षात ठेवा. सुषेण वैद्य लक्ष्मणाच्या जवळ गेले. लक्ष्मणाला बघितलं. सुषेणाच्या लक्षात आलं, मी लक्ष्मणाला वाचवू शकतो. पण सुषेण वैद्याने देवाची परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली? देवा, मी रावणाच्या दरबारातला वैद्य आहे. कुठला वैद्य? रावणाकडचा वैद्य. रावण हा तुमचा दुश्मन आहे. मग रावण तुमचा दुश्मन आहे आणि दुश्मनाच्या पार्टीतला एक वीर मरणाप्राय पडलेला आहे. मग मी जिवंत त्याला कसा करू सांगा? आणि तुमच्याकडच्या लक्ष्मणाला मी जिवंत करणं हा धर्म ठरेल का? भगवान परमात्म्याने सांगितलं ना, मी अवतार माझा धर्मासाठी आहे. सुषेण वैद्य म्हणतो, सांगा आता तुमच्या भावाला जिवंत करायचं हा धर्म आहे का? भगवंताने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. देव आहे, लक्षात ठेवा, देव तो. आणि देव कधी शरण जात नसतो, शरण जीवाला जावं लागतं. भगवान परमात्म्याने सांगितलं, वैद्यराज, आपण रावणाचे दरबारी आहात. यदा कदाचित तुम्हाला जर वाटत असेल ही दुश्मनाची पार्टी आहे, विरुद्ध लोक आहेत, लक्ष्मणाला जिवंत कसं करावं, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही लक्ष्मणाला जिवंत नाही केलं तरी चालतंय. तुम्हाला जर तुमचा धर्म पाळायचा असेल तर चालतंय. पण डॉक्टरचं म्हणजे वैद्याचा एक धर्म आहे. रोगी कोणीही असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, तो आंधळा असो, पागळा असो, खुळा असो, लंगडा असो, तो मित्र असो अथवा शत्रू असो, डॉक्टरचं कर्तव्य आहे अगोदर रोग्याचा रोग दुरुस्त करणे. भगवान परमात्मा त्या सुषेण वैद्याला म्हटले, तुमचा धर्म आहे रोगी दुरुस्त करणे, मग तुम्हाला धर्म पाळायचा का नाही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर भगवान परमात्म्याने धर्माची यादीच वाचून दाखवली सुषेण वैद्याला. धर्म परही अवध का राज गया. वैद्यराज, कैकेयी मातेने 2 वरदान मागितले माझ्या बाबाकडे, राजा दशरथाकडे. भरताला राजगादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. फक्त माझ्या बाबा
पूज्य पिता का मरण हुआ. राजा दशरथाला धर्मासाठी प्राण सोडावा लागला. जर आणखीन पाहायचं असेल तर सांगतो तुम्हाला, माझी धर्मपत्नी सीता फक्त पतिव्रतेचं धर्मरक्षण करण्यासाठी 14 वर्ष जंगलामध्ये आली, नाही तर तिला काही वनवास होता. धर्म पर ही आवद का राज गया, पूज्य पिता का मरण हुआ. धर्म पर ही मुझे वनवास मिला, देवी सीता का हरण हुआ. इसी धर्म बलवेदी पर. आणि जर तुम्हाला वाटत असेल या धर्मासाठी माझ्या लक्ष्मणाला जिवंत करणार नाही, इसी धर्म बलवेदी पर लक्ष्मण मरता तू मर जाए. राम की आवाज सदा कभी अधर्म हो ना पाए. माझा लक्ष्मण गेला तरी चालेल, पण तुम्हाला जर अधर्म वाटत असेल तर लक्ष्मणाला जिवंत करू नका. याला म्हणतात रामचंद्र प्रभूचा धर्म रक्षण. प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने सुशील वैद्याला सांगितलं, जर तुम्हाला अधर्म वाटत असेल तर तुम्हाला जसं वाटत तसे करा. आता सुशील वैद्य होते आणि डॉक्टरांना एक शपथ घ्यावी लागते, लक्षात ठेवा. काय शपथ घ्यावी लागती? रोगी कोणी असो, कसाही असो, शत्रू असला तरी चालेल, त्याचा रोग दुरुस्त करणं हे माझं कर्तव्य. लक्ष्मणाला लगेच सुशील वैद्याने सांगितलं, देवा मी वाचवू शकतो, पण ही औषधी माझ्यापाशी नाही. म्हटले जावं लागेल, द्रोणागिरी पर्वत घेऊन यावं लागेल. चला, कथा भाग मी थोडासा पुढे नेला होता. कुठून नेला होता? बालीने प्रश्न केला होता, धर्मासाठी तुमचा अवतार आहे, तुम्ही मला का मारलं? भगवंताने उत्तर दिलं, 4 कारणासाठी मी मारलेला आहे. बालीला मारलं. तारा रडत आली, तारेच्या हवाली बालीचा देह अर्पण केला. पुन्हा सुग्रीवाला राज्याभिषेक केला, अंगदाला युवराजपद दिलं. 4 महिन्याचा चातुर्मास होता, पावसाळ्याचे दिवस होते. सुग्रीव आपल्या संसारामध्ये रममान झाला, राज्य कारभारामध्ये रममान झाला. भगवान परमात्मा ऋषिमुख पर्वतावर राहिले. सुग्रीवाने सांगितलं, देवा किष्किंधा नगरीमध्ये चला. भगवंताने सांगितलं नाही. 14 वर्षाचा वनवास आहे. या 14 वर्षाच्या वनवासामध्ये एक दिवस देखील मी घरी राजवाड्यात कुठे जाणार नाही. म्हणून भगवान परमात्मा कधीच जंगल सोडून कोण्या नगरीमध्ये गेली नाही. याला धर्म म्हणतात. नाहीतर भगवान परमात्मा काल केवटाची कथा झाली, त्या शृंगवेरपूरमध्ये केवटाच्या घरी जाऊन राहू शकत होते, नगरामध्ये जाऊन राहू शकत होते. भगवान परमात्मा कुठल्याही नगरामध्ये जाऊन राहू शकत होते. देव नगरामध्ये कधी गेला नाही, गावात कधी गेला नाही, राजवाड्यामध्ये कधी गेला नाही. का? 14 वर्षाचा वनवास आहे. भगवान परमात्म्याने 4 महिने चातुर्मास केला. सुंदर असं रोज चिंतन लक्ष्मणाला भगवान परमात्मा सांगत असतात. कधी भक्ती सांगायचे, कधी वैराग्य सांगायचे, कधी ज्ञान सांगायचे, लक्ष्मणाला तृप्त करायचे. 4 महिन्याचा चातुर्मास संपला आणि चातुर्मास संपल्यावर लक्ष्मणाने विचारलं, दादा 4 महिन्याचा चातुर्मास संपला, एक दिवसही सुग्रीव दर्शनाला आला नाही. लक्ष्मणाला भगवंताने सांगितलं, सुग्रीवा ती राजगादीच अशी आहे, राजगादी अशी आहे, त्या गादीची सत्ता, जो कोणी त्या राजगादीवर बसेल तो धर्माला विसरल्याशिवाय परमार्थ विसरल्याशिवाय. सगळेजण म्हणत असतात, निवडून आल्याच्या नंतर आम्ही तुमचं मंदिर बांधून देऊ, निवडून आल्यावर धर्मशाळा बांधून देऊ, निवडून आल्यावर आम्ही गोरगरिबांच्या मुलीचे लग्न करू, निवडून आल्यावर तुमचा रस्ता लावून देऊ, निवडून आल्याच्या नंतर आम्ही लाईट बसवून देऊ, निवडून आल्याच्या नंतर आम्ही नदी करून देऊ, निवडून आल्यावर आम्ही नदीमध्ये पाणी देऊ. सांगा, नदी करता येईल जेसीबीनं खोदून, पण नदीमध्ये पाणी टाकता येईल का? पण
त्या आवेशामध्ये ही मंडळी काय बोलतील हे सांगताच येत नाही. म्हणून राजगादीचा मध, राजसत्ता ही अशी आहे की माणसं एकदा त्या गादीवर बसले की परमार्थाला विसरतात. सगळे नाही बरं का, सगळे विसरत नाही. रामकृष्ण हरी. सगळे कसे? आता आमचे सरपंच बसले तिथे नारायणराव बदाले समोर. राजगादी मिळाली, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि पूर्वजांच्या परंपरेने राजगादी मिळाली, पण धर्म सोडला नाही. कुंभे महाराजांचा कार्यक्रम कुठे असू द्या, एक दिवस का होईना हजेरी लावल्याशिवाय राहत नाही. प्रभू रामचंद्र भगवान की. सांगू का आपल्याला, महाराष्ट्राचं राज्य देवा, महाराष्ट्राचं राज्य जे टिकून राहिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. ऐका, महाराष्ट्राचं राज्य जे टिकून राहिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. पण छत्रपती शिवाजी महाराज जे बनले जगद्गुरु तुकाराम महाराजांचे. शिवाजी महाराज राजे होते, पण शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचं कीर्तन कधी सोडलं नाही. कुठेही आसपास जवळ जर असेल तर शिवाजी महाराज स्वतः त्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे आणि कीर्तनामधला आनंद घ्यायचे. राजा जरी झाला तरी परमार्थ केला पाहिजे, भजन केलं पाहिजे. राजगादीचा तो आनंद आहे. आता पुढचं वाक्य सांगतो. जर यदा कदाचित राजगादी मिळाली म्हणून परमार्थ केला तर राजगादी मिळते. आता पुढचं वाक्य आहे, राजगादी मिळाल्यावर जर परमार्थ केला तर राजगादी टिकून राहते, म्हणून परमार्थ करावा. मला वाटतं या 2-4 दिवसामध्ये मी सांगितलं, धन का द्यायचं, दान का करायचं. आपलं धन पवित्र होण्यासाठी, धन टिकून राहण्यासाठी. आपलं धन पवित्र होण्यासाठी भरपूर धनदान करा, अन्नदान करा. पण जर यदा कदाचित आम्ही जर ते धनदान भरपूर आहे, अन्नदान भरपूर आहे, पण जर ते दिलं नाही ना तर मग त्याला 5 लोक खात असतात. 5 नाथ महाराजांची ओवी. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. 5 जण त्या धनाच्या पाठीमागे लागतात आणि संपून टाकतात. म्हणून एक काम करा, ते वाटा, दुसऱ्याला द्या, खर्च करा, स्वतः खा. जेवढं तुम्ही द्याल, वाटताल, खाताल, धन दुप्पट होत असतं. म्हणून दान भरपूर द्या. लक्षात कुठे मी द्या, आम्ही तुम्हाला असं म्हणणार नाही इथं सत्यात द्या म्हणून. 8 दिवस झाला आम्ही सांगत आहोत, धर्मशाळेचे काम आहे, धर्मशाळेचा खर्च मोठा आहे. आपण सर्वांनी मिळून देणगी दिली पाहिजे आणि धर्मशाळेचा खर्च आम्ही तुम्ही सारला पाहिजे. बरीच मंडळी मदत करत आहे, धन्यवाद. बरीच केलं आहे, धन्यवाद. आणि आणखीन तुम्ही करावी अशी विनंती. आपलं काम आहे, आम्ही तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे. आणि जर आमच्या खिशामधली नोट काढली तरच दुसरी नोट खिशात येईल ना. पहिलीच काय काढली तर दुसरी नोट कशी ठेवावी खिशात. हो, बिरवट. सत्तेचा जो मध आहे, हा सत्तेचा मध सगळ्यांना लागतो. सुग्रीव लक्ष्मणाला पाठवलं, हनुमंतरायांना पाठवलं. कथा मोठी आहे. लक्ष्मणाला बोलवून आणलं. लक्ष्मणजी आले. आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला शरण गेले. देवा, माझं चुकलं. 4 महिन्यामध्ये मी कधीच तुमच्याकडे आलो नाही. देवा, मी जीव आहे, मी विसरलो. जीवाचं लक्षणच असे, लक्षात ठेवा. संसारामध्ये पडला की जीव देवाला विसरतोच. देवा, मी विसरलो, क्षमा असावी. भगवान परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे. भगवंताने क्षमा केली आणि सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा, तुझं काम मी केलं, तुझं राज्य परत दिलं, तुझी पत्नी परत दिली. एक काम कर सुग्रीवा, आता तुला सीतेचा शोध करावा लागेल. लगेच सुग्रीवाने सगळीकडे सर्व वानरांना पाठवलं आणि 4 दिशेच्या सगळ्या वानरांची सेना भगवंताच्या पायावर आणून सुरू झाली. प्रभू रामचंद्र भगवान हनुमानजी महाराज. सर्व वानर सेनानी इकडं तिकडं उड्या मारतात, रामचंद्र प्रभूला पाहतात, रामचंद्राचं दर्शन घेतात. भगवान परमात्मा इतके प्रेमळ होते, भगवान परमात्मा इतके सुंदर होते, दिसायला एवढे गोड होते. भगवान परमात्मा इतके दिसायला सुंदर होते.
पुन्हा 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 वानर यायचे आणि रामचंद्राचा चेहरा पाहिजे आणि दर्शन घ्यायचे. देवाचं मुख पाहून पोटच भरत नव्हतं, कारण देवच एवढा सुंदर आहे महाराज. बघा, आम्ही तुम्ही बासरमध्ये आलो, सगळी मंडळी, कोणी सकाळी दर्शनाला जातात, कोणी दुपारी जातात, कोणी संध्याकाळी जातात, प्रत्येक जण दर्शनाला जातो. देवीचं किती रूप पाहावं वाटतं महाराज. असं वाटतं त्या देवीच्या समोर उठूच नाही, इतकं सुंदर रूप, इतकं गोड रूप. देवीचे क्षणाक्षणाला रूप बदलते. बघा, तुम्ही बघितले असते तर लक्ष द्या. सरस्वती मातेचे, लक्ष्मी मातेचे, कालिका मातेचे क्षणाक्षणाला रूप बदलते. सकाळचं जे रूप आहे ना देवीचं, एकदम सुंदर, निरागस, कोमल, जणू काय एक छोटीशी बालिका आहे, लहान आहे. ज्याप्रमाणे सूर्य उदयाला येतो ना, असा एकदम लाल दिसतो, गोड दिसतो, तांबूस तांबूस रंगाचा दिसतो, तसं सकाळचं रूप देवीचं फार गोड दिसायला, बालिका आहे. दुपारचं रूप जे आहे ते तारुण्याचं रूप आहे. तुम्ही पाहिलं की नाही माहित नाही, मी काल मुद्दाम बघायला गेलो. आणि संध्याकाळचं जे रूप आहे ते संध्याकाळचं रूप पुन्हा आरतीचं प्रसन्न रूप आहे. असं वेगळं वेगळं देवीचं रूप तुम्ही प्रत्येक वेळेला जा, देवीचं रूप तुम्हाला वेगळंच पाहायला मिळेल. भक्ताची इच्छा जशी असते तसा देव होत असतो. ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. भगवान परमात्मा सांगतात, जे माझी भक्ती जशी करतात तसा मी त्याचं रक्षण करतो. भगवान परमात्मा तसा भक्तासाठी होत असतो. सर्व वानरसेना बोलवण्यात आली. वानरसेनेला सांगितलं, चार तुकड्या केल्या, 4 दिशेला पाठवल्या. 4 दिशेला पाठवल्यावर सगळ्यात महत्वाची तुकडी नळ, नील, जांबवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत, ही जी तुकडी आहे ती दक्षिण दिशेला पाठवली. का? जटायूने सांगितलं होतं रावण घेऊन गेला सीतेला. शबरीने सांगितलं होतं सुग्रीव ऋषमुख पर्वतावर जा, सुग्रीव तुम्हाला सीतेचा पत्ता सांगेल. आणि सुग्रीवाने सांगितलं, हे अलंकार दिलेले आहेत, या दिशेला एक राक्षस घेऊन गेलेला आहे. दक्षिण दिशी लयव गोसाई दक्षिण दिशेला घेऊन गेलाय, म्हणून दक्षिण दिशेला महत्वाची तुकडी पाठवली. सर्व वानरसेना 4 दिशेला गेली सीतेचा शोध घेण्यासाठी. दक्षिण दिशेला जात असताना सर्व वानर निघाले, पण कोणीच विचारलं नाही सीता कशी आहे. सीतेची ओळख कोणी सांगितली नाही. शेवटी हनुमंतराय परत आले, भगवंताचं दर्शन घेतलं आणि देवाला विचारलं, प्रभू, सीता शुद्धीसाठी तुम्ही आम्हाला पाठवलं, पण सीता कशी आहे हे तुम्ही सांगितलं नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं, मला माहित होतं हनुमंता, या सर्व वानरामध्ये तूच एकटा हुशार आहेस, बुद्धिमताम वरिष्ठम, आणि तू विचारू शकतोस. म्हणून भगवान परमात्म्याने सीतेची खूण सांगितली. काय खूण सांगितली? भगवंताने हातातली अंगठी दिली आणि अंगठी हनुमंतरायाच्या हातात देऊन सांगितलं, हनुमंता, ही अंगठी घे, ही अंगठी सीतेला दे. आणि सीतेला दिल्याच्या नंतर ही अंगठी सीतेनं ओळखली की ती सीता आहे असं समजायचं. दक्षिण दिशेला तुकडी निघाली. जात असताना स्वयंप्रभा नावाची देवी भेटली. स्वयंप्रभेने सर्व वानरांना समुद्राच्या तटावर नेऊन पोहोचवलं. समुद्राच्या तटावर गेल्यानंतर सर्वजण म्हणतात, 400 कोसाचा समुद्र आहे, आता मेल्याशिवाय पर्याय नाही, बुडून मेल्याशिवाय पर्याय नाही, पाठीमागं जावं, सुग्रीव राजा मारल्याशिवाय राहत नाही. तेवढ्यामध्ये संपाती नावाचा एक पक्षी आला. तो म्हणला, मी आता खाल्ल्याशिवाय राहत नाही. वानर म्हटले, समोर समुद्र, पाठीमागे सुग्रीव, आणि इथं आता संपाती, म्हणजे आपलं मरण मात्र निश्चित आहे. शेवटी जटायूचं नाव काढलं. जटायू राम कार्यासाठी मरण पावला. संपातीने या वानरांना काही त्रास दिला नाही. संपातीला या वानरांच्या दर्शनामुळे दोन्ही पंख फुटले. ही देखील कथा फार मोठी आहे. कशामुळे पंख गेले होते? संपातीला दोन्ही पंख आले आणि संपातीने सीतेची ओळख करून दिली. सीता कुठे आहे? संपातीने सांगितलं, ती पहा, मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पण गीध पक्षाची दृष्टी, गिधाडाची दृष्टी, घारीची दृष्टी, गरुडाची दृष्टी, नजर फार तीक्ष्ण असते. लक्षात ठेवा, आकाशामध्ये उंच असतात
पण जमिनीवर कुठं ते पशु आहे, पक्षी आहे, श्वापद आहे हे दिसतं आणि बरोबर त्याला उचलतं. तसं त्या संपत्तीने सांगितलं 400 कोस समुद्राच्या पलीकडे अशोक वाटिकेमध्ये अशोकाच्या झाडाखाली आपल्या पायाकडे धरतीकडे खाली पाहत आहे आणि राम 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 चिंतन करत आहे. सीता मी इथून पाहतो समुद्राच्या पलीकडे. विचार केला, म्हटले समुद्राच्या पलीकडे सीता आहे माहीत झालं, पण आता जायचं कोणी आणि शोध आणायचा. प्रत्येक वाटत जाण्यासाठी सांगत होता मी जातो मी जातो. कोणी 40 कोस, कोणी 50 कोस, कोणी किती कोस असं म्हणत होते. शतयोजन असा समुद्र होता. शेवटी जामवंत म्हटले मी जातो. जामवंत देखील म्हातारे असल्यामुळे जाऊ शकत नाही. हनुमंतराय असे बाजूला बसले होते आणि हनुमंतराय बाजूला बसले असताना जामवंत जवळ गेले आणि हनुमंताला सांगितलं, हनुमान राम काज लागी तव अवतारा सुनतई भयो पर्वताकारा. हनुमंता राम कार्यासाठी तुझा अवतार आहे असं बोलल्याबरोबर हनुमंतरायाने पहाडासारखा देह केला, विशाल काय देह केला, पर्वता एवढा देह केला आणि हनुमंतरायाने शरीर फुगवलं. भुकार करतात, राम नामाचा जयघोष करतात. सांगा जामवंतजी आत्ताच्या आत्ता लंकेमध्ये जातो, रावणाला मारतो, सर्व सेना मारतो, लंका जाणून घेतो, सीतेला घेऊन येतो. जामवंताने हनुमंताला सांगितलं, हनुमंता हनुमंता आवेश आवरा, रावणाला मारायचं नाही, समुद्र शोषण करायचा नाही, पलीकडे जायचं, रावणाची सेना किती आहे पाहायची आणि सीतेचा शोध घेऊन वापस यायचं. हनुमंतरायांनी जामवंताची शिकवण ऐकली आणि जामवंताची शिकवण ऐकून सर्वांना नमस्कार केला. ज्या पहाडावर उभे होते त्या पहाडावर आणखी मोठा देह धारण केला आणि राम नामाचा जयकारा केला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. बोला करते